आत्ता जे भारत पाकिस्तान युद्ध घडतं आहे हे काही केवळ राजकीय संघर्ष नाही, याचा उल्लेख शेकडो वर्षांपूर्वी एका दिव्य संताने आधीच केला होता. त्या संताचं नाव होतं अच्युतानंद दास आणि त्यांच्या भविष्यवाण्यांचा संग्रह म्हणजेच भविष्यमालिका. ओडिशाच्या पवित्र भूमीवर जन्मलेले संत अच्युतानंद दास पंचसखा परंपरेतील ते एक तेजस्वी ऋषी. ध्यानधारणेतील विलक्षण सामर्थ्यामुळे त्यांना भविष्यकाळातील दर्शन घडलं. त्यांनी जे काही पाहिलं, अनुभवलं ते सर्व लिहून ठेवलं आणि त्यातून जन्म झाला एका अद्वितीय ग्रंथाचा, तो म्हणजे भविष्यमालिका. भविष्यमालिका सांगते, जेव्हा अधर्म वाढेल, धर्म दुर्बल होईल, तेव्हा जग बदलेल आणि त्याच काळात सुरू होईल एक महायुद्ध. यवन द्वादश एक होई, भारतभूमी कंपाय, नृप न करे उपाय, धर्म असहाय्य. पाकिस्तानसह 12 इस्लामी देश भारतावर आक्रमण करतील. चीनही त्यांच्या पाठीशी असेल. भारताच्या सीमांवरून युद्ध सुरू होईल. विशेषतः काश्मीर आणि पंजाबच्या दिशेनं पहिल्या टप्प्यात भारताला अनेक संकटांचा सामना करावा लागेल. हे युद्ध फक्त सीमित युद्ध नसेल, ते राष्ट्रांतर्गत अशांतता, नैसर्गिक आपत्ती आणि नागरिकांचा जीवघेणा संघर्ष घेऊन येईल. गंगा यमुना रुधिर भई, नगर उजिड जाय, हिरा कुंड धाराभंग, पवन ज्वालालय. भविष्यमालिकेमध्ये हिराकुंड धरण फुटण्याचा उल्लेख आहे, ज्यामुळे आसपासचा संपूर्ण भाग जलमय होईल. दिल्लीसह अनेक मोठी शहरे धोक्याच्या सीमारेषेवर येतील. या विनाशाच्या काळात एक दिव्य हस्तक्षेप होईल आणि तो म्हणजे श्री विष्णूंचा कल्की अवतार. घोडा चढी खडग धरी, कल्की धरती यावे, धर्म रक्षा करण, शत्रू विनाश करावे. कल्की हातात तलवार घेऊन प्रकट होतील, अन्याय, अत्याचार आणि पापाचा नाश करण्यासाठी. पुनः जन्मे वीरबल, धर्म लिये अंग, चहू दिशे शत्रु हरी, भारत बने सत्संग. याच क्षणी महाभारतातील 74,000 योद्धे पुन्हा जन्म घेतील. अर्जुन, भीम, विदुर, अश्वत्थामा, तेही भारतासाठी. भारत पुन्हा विश्वगुरु होई, धर्म पुन्हा जागे, कलियुग हारे, सत्ययुग आगे. हे युद्ध दीर्घ नसेल, पण शेवटी सत्याचा विजय होईल. भारताच्या भूमीवर धर्माचं पुन्हा राज्य होईल आणि एक नवीन युग, सत्ययुग सुरू होईल. भविष्यमालिका सांगते, भारतावर आघात होईल, पण भारत मोडणार नाही. तो पुन्हा उभा राहील, अधिक तेजस्वी, अधिक शक्तिशाली आणि अधिक आध्यात्मिक. आज आपण जे पाहतो आहोत ते एक प्राचीन इशारा आहे. भविष्यमालिका केवळ भविष्य नाही, ती आपल्याला सतत जागं ठेवणारी चेतना आहे. ही वेळ आहे सजग राहण्याची, एकत्र येण्याची आणि धर्म, राष्ट्र आणि सच्च्या मूल्यांसाठी उभं राहण्याची. शेवटी भारत जिंकणारच आहे, कारण इथे केवळ माती नाही, इथे परमेश्वराचं सामर्थ्य आहे. प्रत्येक उत्तरामागे आहे एक अध्यात्माची कडी आणि ती कडी उलगडते आपल्या या प्रवासातून. ही अध्यात्माची ज्योत अखंड तेवत ठेवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्माची कडी या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढच्या भेटीपर्यंत अंतःकरणात श्रद्धा, वागण्यात नम्रता आणि जीवनात अध्यात्म असू द्या. धन्यवाद.